आदिवासी समाजातील लग्न समारंभालाही खूप महत्त्व आहे. आर्थिक परिस्थिती हालाकीची असली तरी वयात आलेल्या मुला-मुलीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी आई-वडिलांचा आटापिटा असतो. कष्टाळू जमात म्हणून आदिवासी जमातीकडे बघितले जाते. आपल्या बायकोबद्दल आणि मुलीबद्दल या जमातीतील पुरुषाला जाज्वल्य अभिमान असतो. आपल्या मुलीकडे किंवा बायकोकडे वाकड्या नजरेने पाहिलेले या जमातीतील पुरुषाला अजिबात सहन होत नाही. आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही पुरुष मंडळी दोषी व्यक्तीला यमसदनी पाठवण्यास समाधान मानतात. विठाबाई गरीब घरातील होती, पण रूपानं आखीव रेखीव आकर्षक चेहऱ्याची आणि देहयष्टीची होती. रामा गांगुर्डे हा सुद्धा जेमतेम आर्थिक परिस्थितीत पण कष्टाळू. वयात आल्यानंतर कुटुंबियाच्या मदतीने लग्नासाठी या दोघांनी एकमेकांना पाहताच पसंत केले आणि धूमधडाक्यात दोघांचा विवाह झाला. रामा आणि विठाबाई दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे, एकमेकांची काळजी घ्यायची, एकमेकांना काय हवं नको बघायचे. तसेच ते कुटुंबातील इतरांची सुद्धा काळजी घेत असत. परिस्थिती गरिबीची असली तरी एकमेकांना जाणून घेण्यामुळे त्यांचा संसार सुरळीत चालू होता. अशा या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि संसाराला हे ग्रहण लागले. त्याला कारण असे घडले की रामा गांगुर्डे मित्राच्या मदतीने दारूच्या आहारी गेला. रामा जोपर्यंत मर्यादित दारू पित होता तोपर्यंत कसलीच अडचण नव्हती, पण तो अतिरेक करू लागला. विठाबाई बी नसली. संसारात मानसिक शांततेबरोबरच शारीरिक भूक भागणंही गरजेचं असतं. येथेच रामा गांगुर्डे कमी पडू लागला. नवऱ्याकडून शारीरिक भूक भागवली जात नाही म्हटल्यावर विठाबाईचं रामाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. तीही त्याला दाद देईना झाली म्हटल्यावर रामा गांगुर्डे इतर महिलांबद्दल आकर्षण वाटू लागलं. त्याचाही अतिरेक होऊ लागला. कुठल्याही बाईला नवऱ्याच्या अशा बाहेर खालीपणा आवडत नाही. तसंच विठाबाईचं झालं. आपला नवरा इतर बाईच्या नादी लागल्याचे कळल्यावर विठाबाई बिथरली. तिला आता त्याच्यात तिटकारा येऊ लागला. तो दिसतात तिच्या कपाळावर आढ्या पडू लागल्या. घरात आदळआपट सुरू व्हायची. शिव्यांची लाखोली पण दिली जायची. दररोज हा प्रकार सुरू झाल्याने रामाही वैतागला. बायकोची आदळआपट सुरू होता तो घराबाहेर निघून जायचा आणि दारू पिऊन घरी यायचा. रामा घरी आला की दोघांमध्ये शिव्याचे तुंबळ युद्ध व्हायचे. म्हणून दारूमुळे व रामाच्या बाहेर खाल्लीपणामुळे घरातील वातावरण बिघडू लागलं होतं. रामा आता 54 वर्षाचा होता तर विठाबाई 50 वर्षाची होती. विवाह होऊन प्रदीर्घ काळ लोटला होता. दोघांना 24 वर्षाचा संतोष नावाचा मुलगा होता. तो आपल्या आई वडिलांना शांत करण्याचा प्रयत्न करायचा, पण परिस्थिती त्याच्याही हातात राहिली नव्हती. शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 चा तो दिवस. राखी पौर्णिमा असल्याने काळटोलमी गावात उत्साहाचं वातावरण होतं. सणाच्या निमित्ताने विठाबाईने गोडाधोडाचं जेवण केलं होतं. दुपारी 2 वाजता रामा घरी आला. तो झुलतच. सणाच्या दिवशी रामाने दारू ढोसल्याने विठाबाई त्याला बोलू लागली. दोघांमध्ये भांडण सुरू झाले. दोघे जण एकमेकांवर तुटून पडले. मुलाने दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकत नव्हते. नाईलाजाने संतोष हा उपाशी पोटीच घराबाहेर पडला. आपला मुलगा उपाशी पोटे बाहेर गेल्याचे दोघांनाही भान नव्हते. उलट ते जिद्दीलाच पेटले होते. रामाबरोबर विठाबाई शिव्या देत होती. ते रामाला सहन झाले नाही. ज्या गळ्यातून शिव्या बाहेर पडत होत्या तोच गळा रामाने कटकचून आवळला होता. दोन्ही हातांनी विठाबाईचा गळा कटकचून आवळल्याने विठाबाईचा श्वास रोखला गेला आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली. ती खाली कोसळतात घरातील लोकांची घाबरगुंडी उडाली. घराबाहेर गेलेल्या संतोषला आपल्या आईचा आपल्या बापाने गळा आवळल्याचे समजता तो धावतच घरी आला. बेशुद्ध अवस्थेतील आईला घेऊन तो रुग्णालयात गेला, पण प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी विठाबाईला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळतात नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.